विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळानं गोसीखुर्द सिंचन प्रकल्प उभारला। या प्रकल्पामुळे पूर्व विदर्भातील गावं सिंचनाखाली येऊन शेतीला फायदा झाला। गोसीखुर्द सिंचन प्रकल्प हा राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित झाला। धरणातील पाणी धरणाच्या वरच्या भागातील शेतीला उपलब्ध व्हावं म्हणून उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यात आल्या। गोसीखुर्द सिंचन प्रकल्पांतर्गत अंभोरा, टेकेपार, मोखाबर्डी व नेरला उपसा सिंचन योजना या 4 योजनांचा समावेश करण्यात आला। त्यातील भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातली नेरला उपसा सिंचन योजना ही सर्वात मोठी योजना। या योजनेमुळे एकूण 21,727 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली घेण्याचं उद्दिष्ट आहे। भंडारा जिल्ह्यातील 116 गावांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यात भंडाऱ्यातील 3, पवनीची 38, लाखनीची 65 आणि लाखांदूरच्या 10 गावांचा समावेश आहे। केवळ पावसावर अवलंबून असणारी शेती कधी यश तर बरेचदा अपयश देणारी। मात्र सिंचन योजनेमुळे थेट शेतापर्यंत पाणी पोचलं। पाण्यानं शेतांना नवसंजीवनी दिली। आज घडीला 116 पैकी 26 गावांना नेरला सिंचन योजनेमुळे शेतीसाठी पाणी पुरवठा मिळाला। प्रतिकूल परिस्थितीमुळे निराशेच्या खाईत लोटल्या गेलेल्या शेतकऱ्यांच्या मनाला उभारी दिली, त्यांचा आत्मविश्वास दृढवला। सिंचन योजनेच्या लाभामुळे बारमाही शेती करण्याची उमेद विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या मनात जागृत झाली। हीच नेरला सिंचन योजनेची यशस्वीता म्हणावी लागेल। भंडारा जिल्ह्याला समृद्धीच्या शिखरावर विराजमान करण्यात सिंहाचा वाटा उचललाय विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पानं। धरणाचा डावा मुख्य कालवा 23 किलोमीटर लांबीचा असून उजवा मुख्य कालवा 99 किलोमीटर लांबीचा आहे। धरणाच्या या उजव्या मुख्य कालव्यामुळे आज हजारो हेक्टरच्या शेत जमिनीसह शेकडो गावांना सिंचनाचा लाभ मिळाला आहे। या उजव्या मुख्य कालव्याची कामं बहुतांशी पूर्ण झाली असून उर्वरित कामं अंतिम टप्प्यात आहेत। कालव्याचा साखळी क्रमांक 45,660 मीटरवरील जलसेतूचं बांधकाम पूर्णत्वास गेलं असून आसोला मेंढा तलावात पाणी सोडण्यात आलेलं आहे। 2017च्या खरीप हंगामात या कालव्याद्वारे आसोला मेंढा तलावाच्या मुख्य कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी सोडण्यात आलं असून गोसीखुर्द उजवा मुख्य कालवा आणि आसोला मेंढा तलावांतर्गत 25,200 हेक्टर क्षेत्रास सिंचनासाठी पाणी पुरवठा करण्यात यश मिळाले। त्यामुळे पावसाअभावी निराश झालेल्या शेतकऱ्यांना मोठाच दिलासा मिळालाय। एक फसल कशी बशी होत होती तर आता पावसाळी खरीपाचं सुद्धा फसल 100% होईल। गोसीखुर्द धरणाचं पाणी मिळेल आणि त्याच्यामुळे शाश्वत शेती होईल। त्याच्यामुळे आम्हाला शेतकऱ्यांना कुठलीही कर्जमाफीची आवश्यकता नाही, कुठल्याही अनुदानाची आवश्यकता नाही। आम्हाला फक्त गोसीखुर्द धरणाचं पाणी हा नियमित मिळालं पाहिजे। गोसीखुर्दचे अंतर्गाव हे अंतर जवळजवळ 98 किलोमीटर आहे आणि त्या 98 किलोमीटरमधून आमच्या सिंचन विभागाच्या तळामध्ये पाणी पडत असल्यामुळे अंतर्गावची येथील कास्तकारांची शेती ही हिरवीगार झालेली आहे आणि त्यामुळे आम्ही अंतर्गावचे कास्तकार सुखावलेलो आहोत। केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांनी केंद्रीय जलसंधारण मंत्रालयाचा कार्यभार घेतल्यानंतर पंतप्रधान सिंचाई योजनेअंतर्गत गोसीखुर्द प्रकल्पासाठी पाठपुरावा करून रुपये 750 कोटींचा पहिला हप्ता नुकताच वितरित केलाय। विदर्भास गोसीखुर्दसह निम्न वर्धा, बेंबळा, निम्न पेढी, खडकपूर्णा, डोंगरगाव, बावनथडी अशा 7 प्रकल्पांना पंतप्रधान सिंचाई योजनेअंतर्गत लाभ मिळणार असून या सर्व योजनांना गती देण्यात आली आहे। विदर्भाचं भूषण ठरणारा गोसीखुर्द प्रकल्प आता डिसेंबर 2019 पर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आलाय। महाराष्ट्र शासनाचा सकारात्मक पुढाकार आणि विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियोजनातून गोसीखुर्द धरणाचा मुख्य उजवा कालवा आज थेट चंद्रपूर पर्यंत पोहोचलाय। परिणामी चंद्रपूर जिल्ह्यातील 5 तालुक्यांमधील तब्बल 255 गावांना सिंचनासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी महामंडळानं तयारी चालवली आहे। भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रगतीला नवे पंख लाभावेत या दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी गोसीखुर्द प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी घेतलेले निर्णय आणि उचललेली पावलं यामुळे जिल्ह्यातील जनतेत नवचैतन्य निर्माण झालंय। आदरणीय व्यासपीठ, उपस्थित सर्व शेतकरी, अधिकारी, कर्मचारी, बंधू भगिनी,
गोसीखुर्द हा आपल्या पूर्व विदर्भातील एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा प्रकल्पाचं धरण भंडारा जिल्ह्यात पवनी जवळ बांधण्यात आलेलं आहे. धरण पूर्ण झालेलं आहे. या धरणामध्ये आता आपण जवळपास 620 दशलक्ष घनमीटर इतका साठा केलेला आहे आणि पुढच्या डिसेंबर 2018 पर्यंत आपण धरणामध्ये पूर्ण 1146 दशलक्ष घनमीटर इतका साठा करणार आहोत. या प्रकल्पाची थोडीफार माहिती आपण इथे संकलित केलेली आहे. परंतु आजच्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असा आहे की गोसीखुर्द प्रकल्प एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि या प्रकल्पामुळे आपण हा प्रकल्प डिसेंबर 2019 मध्ये पूर्ण करणार आहोत. आज जवळपास 2,50,800 हेक्टर सिंचन क्षमतेमधून जवळपास 25% इतकी सिंचन क्षमता निर्माण झालेली आहे. 75% सिंचन क्षमता आपल्याला आता 2 ते 2.5 वर्षात पूर्ण करायची आहे. आणि हे सर्व सिंचन क्षमता निर्माण झाल्यानंतर आपण बघितलं असेल की इतर मोठे मोठे जे प्रकल्प पूर्ण झालेले आहेत त्यामुळे त्या क्षेत्रामध्ये आमुगलाग्र असा बदल झालेला आहे. लोकांचं राहणीमान उंचावलेलं आहे. तर इथे गोसीखुर्द प्रकल्प झाल्यानंतर आपल्याला जे काही इथलं आपले समस्या आहेत, आपल्या इथली मुख्य समस्या म्हणजे आपण फक्त एकच पीक घेतो, एक धानाचं पीक घेत असतो आपण आणि एकच पीक होत असल्यामुळे आपल्या भागातील शेतकऱ्यांची जी आर्थिक परिस्थिती आहे ती उंचावलेली नाही आहे. आता शेतकऱ्यांना हमखास पाणी मिळणार आहे खरीपमध्ये, तर आपल्याला दुसऱ्या रब्बी हंगामामध्ये उन्हाळी हंगामामध्येही पिकं लावून आपल्याला ती आपली परिस्थिती आर्थिक परिस्थिती कशी उंचावता येईल आणि त्यासाठी काय पॉलिसी डिसिजन्स किंवा काही धोरणं आपण राबवायला पाहिजे याबद्दल प्रामुख्याने इथं चर्चा व्हावी हा प्रमुख उद्देश आहे. त्या अनुषंगाने व्यासपीठावर आपण मान्यवरांना पाचारण केलेलं आहे. त्याचबरोबर आपल्यामधून जर कोणी याच्याबद्दल सुचवत असेल तर त्यांनी यावं आणि आपल्या थोडक्या शब्दात 5 मिनिटांमध्ये आपले विचार तिथे मांडावेत. विचार असे असावेत की ज्याच्यामुळे आपल्या प्रकल्पाला एक याच्यामधून होणारे जे फायदे आहेत आपल्याला कसे चांगल्या प्रकारे घेता येईल. काही प्रॉब्लेम मी आपल्यासमोर ठेवत आहे. असे असंख्य असे आपल्यासमोर प्रश्न आहेत. त्या प्रश्नाला उत्तर आपल्याला शोधायचं आहे. एक मुख्य प्रश्न म्हणजे आपल्या गोसीखुर्द धरणामध्ये नागपूरवरून जे सिवेज पाणी नाग नदीनं जर येतं त्यांनी एक फार मोठं प्रदूषण पाण्याचं होत आहे. एक फार मोठी समस्या एक निर्माण झालेली आहे. त्याच्यावर एक उपाययोजना शोधणं फार आवश्यक आहे. दुसरं, आपल्या हा जो प्रकल्प आहे या प्रकल्पामध्ये नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हा आणि मुख्यत्वे चंद्रपूर जिल्ह्याला फायदा होणार आहे. तर कंजक्टिव्ह यूज म्हणजे भूगर्भातलं पाणी आणि हे धरणाचं पाणी म्हणजे सरफेस वॉटर याचा संयुक्तिक वापर आपल्याला कसा करता येईल याचं एक धोरण त्याच्या दृष्टीने एक काम होणं फार गरजेचं आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जर बघितलं आपण तर इतर जिल्ह्याच्या तुलनेत आपल्याकडे विहिरी फारच कमी आहेत. आपल्याकडे जे भूगर्भातलं पाणी आहे त्या पाण्याचा फक्त 16% वापर झालेला आहे. जवळपास आपल्याकडे एक चंद्रपूर जिल्ह्याचा एक पर्स्पेक्टिव्ह प्लॅन तयार झालेला आहे. त्या प्लॅनमध्ये 1038 दशलक्ष घनमीटर इतकं पाणी भूगर्भातलं आपण वापरू शकतो. परंतु दुर्दैवाने म्हणा किंवा आपल्याकडे विहिरी झाल्या नाहीत त्यामुळे फक्त 16% इतकेच विहिरी आपल्याकडे झालेल्या आहेत आणि फार मोठं बॅकलॉग असा आहे. तर त्या दृष्टीने एक फार मोठं काम होणं आवश्यक आहे जेणेकरून सरफेस वॉटर आणि ग्राउंड वॉटर याचा संयुक्तिक आपल्याला वापर करता येईल. हा एक प्रश्न आपल्या समोर उभा आहे. आपण बघितलं असेल की आपल्याकडे एकच क्रॉप आहे, मोनोक्रॉप म्हणजे धान. सगळीकडे बघा धानाचं पीक आहे. आपण बघितलं असाल की
यावर्षी म्हणजे यावर्षी आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यामध्ये पाऊस फार कमी पडला. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, भंडारा जिल्ह्यामध्ये तर 600-700 mm पाऊस झाला, जो की आपल्याकडे नेहमी 1200 ते 1400-1500 mm पाऊस पडतो. आता सुद्धा पाऊस झाला नाही. एक दुष्काळी परिस्थिती होती. या परिस्थितीमध्ये गोसीखुर्द धरणातून आपण पाणी सोडलं आणि जवळपास या गोसीखुर्द धरणातून यावर्षी आपण 46,000 हेक्टर इतकं सिंचन केलं. परंतु त्याच्यासमोर आपल्याला काही प्रश्न आपल्याकडे समोर आहेत. प्रश्न असे आहेत की आज बघतोय की यावर्षी पाणी जरी दिलं तरी फार मोठ्या प्रमाणात पिकावर रोग आला. मावा, तुडतुड्यामुळे बऱ्याच ठिकाणी पिकाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. आणि त्याला कारणीभूत म्हणजे की जी मोनोक्रॉपिंग आहे, ती मोनोक्रॉपिंगमुळे फार मोठी समस्या निर्माण झालेली आहे. त्यात आपण जो रासायनिक खताचा खूप आपण वापर करतो आहे, त्यातून सुद्धा हे प्रश्न निर्माण झालेले आहेत. तर त्यातून सुद्धा आपल्याला कसे प्रश्न आपले सोडवता येतील यासुद्धा सुद्धा विचार होणं आवश्यक आहे. दुसरं आपण बघितलं की आपण एकच क्रॉप घेतो आपल्याकडे. ते का घेतो की आपल्याकडे ट्रान्सप्लांटेशन जे आपण रोवणी करतो, ती रोवणी फार उशिरा होते आपल्याकडे. ती आपण बघितलं तर आपण ऑगस्टमध्ये, काही ठिकाणी सप्टेंबरमध्ये सुद्धा रोवणी होते. आणि मग निघणारं जे आपलं कापणीला जेव्हा पीक येतं ते नोव्हेंबरमध्ये येतं. आणि मग शेवटी दुसरं जे पीक आहे रबीमध्ये ते आपण घेऊ शकत नाही. हा सुद्धा एक प्रश्न आपल्या समोर आहे. तर त्या दृष्टीने आपलं जे एक क्रॉप लावतो आपण, हाय यील्डिंग व्हेरायटी लावतो आहे, ह्या हाय यील्डिंग व्हेरायटीला आता जवळपास आपल्याला 140 दिवस लागतात. ते 140 दिवसाचं क्रॉप जे आहे ते कसं कमी करता येईल या दृष्टीने संशोधन होणं फार आवश्यक आहे, जेणेकरून काही कमी दिवसाच्या व्हेरायटी येतील आणि तेवढा आपले कालावधी वाढेल. नंतर काही पद्धती, आता श्री पद्धत एक आहे, एक सगुणा म्हणून राईस टेक्निक पद्धत आहे, अशा काही पद्धती आपल्याला इथे रुजवाव्या लागतील. श्री पद्धतमध्ये आपण 10x10 वरती भाताची रोवणी करतो आपण. नंतर ही जी सगुणा पद्धत आहे, सगुणा पद्धतमध्ये एक कोकणामध्ये एक ही पद्धत फार मोठ्या प्रमाणावर त्यांनी तिथे राबवली आणि त्याचे फायदे तिथे दिसून आले. त्याचे काही प्रयोग आपण आता या आपल्या गोसीखुर्दच्या कामांमध्ये केलेले आहेत. तर त्या पद्धतीमध्ये आपल्याला एक बेड तयार करायचा आहे. बेडवर आपल्याला 10x10 वर आपल्याला ताराची रोवणी करायची आहे. तर त्यामध्ये रोवणी म्हणजे काय, आपल्याला रोवणी करायची नाही, फक्त आपल्याला धानाचे दाणे टाकायचे आहे. म्हणजे आपण चिकननी करून लावतो तसं काही आपल्याला लावायचं नाही आहे. तर यामुळे आपल्याला चिकननीचा जो खर्च येतो तो वाचतो. दुसरं म्हणजे पीक कापल्यानंतर आपल्याला रबीमध्ये दुसरं क्रॉप लवकर लावता येते. तर हे जी सगुणा पद्धत आहे, या पद्धतीचं सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर वापर करणं फार आवश्यक आहे. त्या दृष्टीने बऱ्याच आपल्या कमांडमध्ये असे प्रयोग चालू आहेत. तर आपल्याला इथे सुद्धा शिफ्ट व्हावं लागेल. काहीतरी आपल्याला असं करून दुसरं जे क्रॉप आहे ते लवकर लावलं आपण तर आपलं एक धानाचंही पीक होईल आणि रब्बीमध्ये दुसरंही पीक होईल. आपण या प्रकल्पामध्ये एक शासनाने एक नवीन धोरण स्वीकारलेलं आहे, पाईप डिस्ट्रीब्युशन नेटवर्कचं. म्हणजे अगोदर आपण जे कालवे करत होतो, तर जिथे जे शक्य आहे, जिथे आपल्याला तीव्र उतार आहे अवेलेबल आणि जिथे पाईपद्वारे पाणी देणे शक्य आहे, अशा ठिकाणी आपण पाईपलाईननी पाणी देण्याचं इथे नियोजन केलेलं आहे. जवळपास 42,000 हेक्टर इतकं एरिया गोसीखुर्दमध्ये आपण PDN खाली घेणार आहोत. तर ही PDN आपल्यासाठी नवीन संकल्पना आहे. ही पहिल्यांदा आपल्या इथे करतो आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांचा फार मोठा सहभाग इथे लागणार आहे. एक पाहतो आपण की कुठेही जिथे प्रगती झालेली आहे तर सर्वांनी मिळून जेव्हा एकत्र आलेला आहे, जसं पश्चिम महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं तर सहकार तत्व तिथे फार मोठ्या प्रमाणात रुजलं म्हणून त्याची प्रगती झाली. आपल्या इथे सुद्धा आपल्याला एक सहकाराचं फार मोठं म्हणजे तत्व आपल्याला इथं अवलंबावं लागेल. आणि हे जे PDN आहे, PDN मध्ये आपण कसं सक्सेस करू याला, या दृष्टीनं सर्वांचा याच्यामध्ये सहभाग एक आपल्याला लागणार आहे. दुसरं, आपलं बरेच लोक सांगतात की जेव्हापर्यंत आपल्याकडे आपण बघितलं चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, गडचिरोली जिल्ह्यामध्ये, भंडारा जिल्ह्यामध्ये इंडस्ट्री फार कमी आलेल्या आहेत, प्रोसेसिंग फार कमी झालेलं आहे. आपल्या शेतकऱ्यांचं जे उत्पन्न निघतं आहे याचं चांगलं मार्केटिंग आणि याला मिळणारा भाव आणि प्रोसेसिंग आपण जेव्हापर्यंत करू शकणार नाही तेव्हापर्यंत आपली आर्थिक उन्नती होणार नाही. त्या दृष्टीने सुद्धा आपल्याला पावलं उचलणं फार आवश्यक आहे. नंतर आपल्याकडे अजून एक प्रॉब्लेम होता आहे. एक आपल्याकडे भंडारा जिल्ह्यामध्ये चौरास म्हणून पट्टा ओळखला जातो पवनी जवळचा.
तिथे अगोदर बारमाही पिकं व्हायची. गोसीखुर्द प्रकल्पामध्ये जे माती धरणाचं काम झालं, त्याच्यामध्ये सीओडीचं काम केलं, त्यामुळे तिथला जो ग्राउंड वॉटर आहे ते ग्राउंड वॉटर जे अगोदर राहायचं त्याच्यामध्ये फार खाली गेलेलं आहे. तर या ग्राउंड वॉटरचं पुनर्भरण कसं परत करता येईल, कारण की आता आपल्याकडे कालवे झालेले आहेत, त्यातून पाणी सोडत आहोत आपण, याचं पुनर्भरण कसं करता येईल त्या दृष्टीने आपण एक लेक्चर सुद्धा इथे आयोजित केलेला आहे. हा एक सुद्धा एक मोठा प्रॉब्लेम आहे. हा परत त्या शहराची जी वॉटर लेवल आहे ती कशी आपल्याला तिथे परत आणता येईल आणि परत कशी तिथे बारमाही पिकं घेता येईल या दृष्टीने सुद्धा विचार करणं आवश्यक आहे. हा सुद्धा प्रश्न आपल्या समोर उभा आहे. नंतर एक फार मोठ्या प्रमाणावर पाणी वापर संस्था स्थापन करून त्याचे एक सर्वसमावेशक मॉडेल तयार करणं आणि एक सामूहिकरित्या आपल्याला आपल्या सर्वजण मिळून प्रगती कशी करता येईल, आपले प्रश्न आपल्याला काय सोडवता येईल या दृष्टीने सुद्धा आपल्याला विचार करणं आवश्यक आहे. असे प्रश्न असंख्य आहेत. काही प्रश्न मी आपल्यासमोर इथे उपस्थित केलेले आहेत. मला सर्वांना विनंती आहे की फार थोड्या वेळात जर आपल्याकडे असे काही पॉलिसी डिसिजन किंवा काही आपल्याला सांगायचं असेल त्यांनी इथं यावं आणि इथं सर सांगावं. आता मी गोसीखुर्द प्रकल्प एकंदरीत काय आहे फार लवकर आपल्याला गोसीखुर्द प्रकल्प आपल्याला विशद करतो. जसं आपण बघितलं की याला 1983 मध्ये प्रमा मिळाली 372 कोटीला. आता नुकतीच याची किंमत 18,500 कोटी झालेली आहे. गोसीखुर्द धरणामध्ये आपण सिंचनासाठी आपण पाणी देणार आहोत, तसंच NTPC ला आपण पाणी देणार आहोत. एक हायड्रो प्रोजेक्ट आपण सुद्धा इथे 24 मेगावॅटचा घेतलेला आहे. मी सांगितलं एकूण लाभक्षेत्र हे 2,50,800 हेक्टर आहे. हे लाभक्षेत्र 3 जिल्ह्यामध्ये घेतलेलं आहे आपण. ही प्रकल्पाची जी आजची परिस्थिती आहे त्याच्यामध्ये धरणाचं काम बहुतांशी पूर्ण झालेलं आहे. डाव्या कालव्याचा मुख्य कालवा पूर्ण झालेला आहे. त्याच्यामध्ये लाईनिंगचे काम आपण परत लाईनिंगचं काम करतो, ते काम शिल्लक आहे. उजव्या कालवा पूर्ण झालेला आहे. त्याच्यामध्ये काही किरकोळ कामं राहिलेली आहे. तसंच लाईनिंगचे 25 किलोमीटरचं लाईनिंगचं काम राहिलेलं आहे. आसालोमेंढा तलावाचं एक उंचीकरणाचं काम एक शिल्लक राहिलेलं आहे. आपण टेकेपार एक उपसिंचन योजना होती ती आपण 1998ला ती कार्यान्वित केलेली आहे. त्यानंतर 2006ला आपण अंबुरा योजना कार्यान्वित केलेली आहे. त्यानंतर मागच्या वर्षी आपण नेरला उपसिंचन योजना कार्यान्वित केलेली आहे आणि यावर्षी डिसेंबर अखेरपर्यंत मोखाबड्डी उपसिंचन योजना सुद्धा आपण ती कार्यान्वित करणार आहोत. इतर अजून 5 लहान उपसिंचन योजना आहे त्या आता प्राथमिक स्तरावर आहे, परंतु येत्या 2 वर्षामध्ये त्याही पूर्ण करण्याचं आपलं मानस आहे. नियोजन जे आहे मी सांगितलं की 2,50,800 हेक्टर इतकी प्रकल्पीय सिंचन क्षमता आहे. त्यामधून 5,263 हेक्टर ही सिंचन क्षमता जून 17 पर्यंत निर्मित झालेली आहे. 17-18 मध्ये आपण 42,000 हेक्टर इतकं सिंचन क्षेत्र सिंचनाला निर्माण करणार आहोत. 18-19 मध्ये 67,600 आणि 19-20 मध्ये 78,000 इतकी सिंचन क्षमता निर्माण करण्याचं नियोजन आहे. ऑक्टोबर 18 पर्यंत आपण 100% पाणीसाठा निर्माण करणार आहोत. काही आपण जे पुनर्वसन केलेलं आहे त्याचे काही फोटोग्राफ्स इथे दिलेले आहे. डावा कालवा जो आहे आपला हा 22.93 किलोमीटर लांबीचा हा कालवा. त्याच्यामध्ये शाखा कालव्याचे जे कामं आहेत ती 95% पूर्ण झालेली आहे. वितरण प्रणालीची 20% काम पूर्ण झालेली आहेत आणि याचं जे लाईनिंग आहे ते जून 2018 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजित आहे आणि पूर्ण डावा कालव्याचे पूर्ण सिंचन क्षेत्र हे डिसेंबर 2019 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. उजव्या कालव्याचे सुद्धा नियोजन डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यावर्षी पहिल्यांदा आपण आसालोमेंढा धरणात पाणी म्हणजे याच्या अगोदर सोडलं होतं फार 3 क्युमेक्स इतका डिस्चार्ज होता, परंतु यावर्षी आपण 45 किलोमीटरमध्ये जो जलसेतू होता त्याची दुरुस्ती करून आपण जवळपास
35 क्युमेस इतकं पाणी आपण आसरमंडा धरणात सुद्धा सोडलं आणि धरणाच्या कालव्यामध्ये सुद्धा सोडलं. आणि यावर्षी त्यामुळे दुष्काळी परिस्थितीचं दुधना आपलं आसरमंडा कमांडमध्ये पाण्याची कमतरता जाणवली नाही. एक घोडाझरी शाखा कालवा आहे, याच्यामध्ये जवळपास 35,000 हेक्टर जवळपास सिंचन क्षमता या घोडाझरी कालव्याची आहे. याच्यामध्ये प्राथमिक स्वरूपामध्ये याच्यामध्ये 1 ते 26 किलोमीटर हा जो भाग आहे हा भाग कटिंगमध्ये गेलेला आहे. तिथे आपण कट अँड कव्हरची कामं तर ते आता आपण यावर्षी ती सर्व कामं हाती घेणार आहोत आणि येत्या डिसेंबर 2021 पर्यंत हाही कालवा पूर्ण करण्याचं नियोजन आहे. टिकेपार ही कार्यान्वित झालेली आहे, अंबोरा ही कार्यान्वित झालेली आहे. कोकाबे मी सांगितलं की आता नुकताच आपण डिसेंबरमध्ये आता कार्यान्वित करू याला. नेरला ही कार्यान्वित झालेली आहे. आसोलमंडा नूतनीकरणाचं मी सांगितलेलं आहे. वन पाईपलाईनचं मी सांगितलेलं आहे की आपण या प्रकल्पामध्ये 42,000 हेक्टरचं सिंचन क्षमता निर्मितीचं नियोजन आहे. एकंदरीत हा आपलं सचासचा घडवून आणण्याचं जे आहे मी जे सांगितलं की आपल्याला आता हे जे पाणी उपलब्ध होणार आहे, कुठे येण्या क्षेत्र डेव्हलप होणार आहे, परंतु जे बेसिक प्रश्न आहे मी जसे तुम्हाला सांगितले त्याच्याबद्दल इथे चर्चा झाली. तर त्या दृष्टीने आपल्याला चांगलं काम करता येईल. आतापासून त्याचं नियोजन करून जसं इथं आपण एक चर्चासत्र आयोजित केलेलं आहे, अशा प्रकारची चर्चासत्राची साखळी एक आपल्याला पुढे घेता येईल आणि आपले प्रश्न कसे सोडवता येईल या दृष्टीने पुढे वाटचाल करता येईल. तर माझी सर्वांना विनंती आहे की आपण इथे त्या दृष्टीने इथे आपले विचार ठेवावे. धन्यवाद. धन्यवाद शेख सर. भंडारा जिल्हा हा भूशास्त्रीय दृष्ट्या आपण बघितलं तर जे काही दगडाचे 3 प्रकार आपल्या इथे सापडतात पूर्ण जगामध्ये, त्यापैकी रूपांतरित खडक म्हणजे सगळ्यात जुने खडक जे आहे ते आपल्या भंडारा जिल्ह्यात सापडतात. अशाच ह्या खडकांपैकी म्हणजे पूर्ण भंडारा जिल्हा आपला जो आहे 3,000-4,000 चौरस किलोमीटर, त्यापैकी 10% भाग हा आपला जसं आता काकाजींनी सांगितलं त्याप्रमाणे चौरस बेल्ट ज्याला आपण म्हणतो की वैनगंगा नदीपासून ते चुलबंद नदीपर्यंत साधारणतः 60 गावं समाविष्ट असलेला आणि 285.33 चौरस किलोमीटरचा हा चौरस बेल्ट आहे. या चौरस बेल्टमध्ये साधारणतः 4,255 विहिरी आहेत. इथं आता विहिरी का झाल्या आपण एक बघितलं तर इथं जी वैनगंगा नदीतली जी आपल्याला वाळू भेटते त्या प्रकारचा वाळूचा जलधारक खडक इथे आहे की ह्या जलधारक खडकाचा जर आपण अभ्यास केला तर साधारणतः 1 चौरस आकारमानाचा आपण जर वाळू घेतली तर त्या 10% पाणी साठवून क्षमता त्यामध्ये आहे आणि 10% पाणी साठवू शकते आणि 10% पाणी देऊ पण शकते. ह्या चौरस बेल्टमध्ये अशा प्रकारची वाळू असल्यामुळे येथे खूप मोठ्या प्रमाणात विहिरी झाल्या आणि आपण भाताची शेती तिथं केली. उपसा करता करता विहिरींची खोली साधारणतः 12 ते 18 मीटरपर्यंत गेली. ह्या 18 मीटर विहिरीच्या खाली आपण तिथं फिल्टर पॉईंट असं एक हे आहे, एक फिल्टर तयार करतो 3 ते 6 मीटरचं, म्हणजे एक पूर्ण असं केसिंग पाईप टाकतो आणि त्यातून पाणी उपसा करतो. ही जी पूर्वी साधारणतः 1980 मध्ये जी 5 ते 6 मीटरला जी पाण्याची पातळी होती ती आता साधारणतः 20 मीटरला गेलेली आहे. म्हणजे एक तर पुनर्भरण होऊन नाही राहिलं आणि आपण पाणी उपसा करून राहिलो. याच्यामुळे भूजलाची पातळी दिवसेंदिवस खोल जात आहे. आणि इथलं जर आपण समजा खाली काय काय लागते त्याचा अभ्यास केला तर पहिले आपली माती लागते. ही मातीचं जाडी जास्त असल्यामुळे पावसाचं पाणी पुनर्भरण होत नाही. एकीकडनं पावसाचं पाणी पुनर्भरण होत नाही, एकीकडनं आपल्याला पाण्याचा उद्भव आपला कमी झालेला आहे. तर ह्याचा आपण जर अभ्यास केला 1985 नंतर आणि आतापर्यंत तर साधारणतः 3 मीटर वाळूची जी जाळी आहे ही पूर्ण कोरडी झालेली आहे. म्हणजे ह्या 3 मीटरमधनं जे आपल्याला पाणी भेटत होतं आता ते भेटत नाही. म्हणून आपल्याला दरवर्षी फिल्टर करून आपण आता खोल जात आहे. याचा परिणाम काय होत आहे, भूजलाची पातळी खाली जात आहे, विहिरींच्या खोली वाढत आहे आणि कालांतराने साधारणतः 30 ते 40 मीटर खाली मग तुम्हाला काहीच भेटणार नाही. म्हणजे एकळ्या याच्यातलं वाळूतलं पाणी काढलं, पावसाच्या पाण्याने पुनर्भरण होणार नाही, प्रोजेक्ट झाल्यामुळे इकडनं पुनर्भरण होणार नाही, आपण उपसा करूनच राहिलो. त्याच्यामुळे उपसा आणि पुनर्भरण याचा जर आपण मध्यम मांडला की जर मी 100 लिटर पाणी पुनर्भरण केलं आणि जर मी 80 लिटर पाणी काढलं तर भूजल पातळी आपली खोल जाणार नाही. अशा ह्या चौरस बेल्टमधली आता विहीर दाखवली आहे बघा. विहीर वरतून तुम्हाला पाणी दिसतच नाही. हा आपला एक फिल्टर आपण दाखवलेला आहे. साधारणतः 2016ची जी भूजल पातळी आहे 18 मीटरच्या खाली, याच्या खाली आपण हा असा फिल्टर घेतो आणि खाली हा पूर्ण आपला मेटामॉर्फिक रॉक आहे. इथे भूजलला भेटणारच नाही आपल्याला.
आता आपल्याकडे एकीकडे गोसीखुर्द प्रकल्प आहे, खूप पाणी उपलब्ध आहे, त्याचा डावा कालवा आहे, डाव्या कालव्यातून पाणी जात आहे. ह्या वर्षी ऑगस्टमध्ये पवनीला 800 मिलीमीटर पाऊस झाला होता, म्हणजे आपल्याकडे पाऊस कमी झाला होता. हितवादमध्ये एक ऑगस्टमध्ये न्यूज आलेली होती की गोसीखुर्दचे पूर्ण गेट आपण उघडले आणि ह्या गेटमधनं 3000 MCM म्हणजे 3000 दशलक्ष घनमीटर प्रति सेकंद पाणी आपण नदीतून सोडून राहिलो आहे. हे नदीतून सोडणारं पाणी हे खाली शेवटी कुठं जाणार? आंध्र प्रदेश वगैरे तिकडंच जाणार. जर हेच पाणी आपण ह्या आपल्या जो भूजलधारक खडक आहे, ज्यात पाणी घेण्याची क्षमता खूप आहे, हेच जर आपण कालव्याच्या माध्यमातून सोडलं, डाव्या कालव्याच्या माध्यमातून जिथं डाव्या कालव्याच्या माध्यमातून जिथं कालव्याला आपलं नाले किंवा नद्या आपण क्रॉस करत आहेत, डावा कालवा आपला पूर्व पश्चिम वाहत आहे, नद्या किंवा नाले आपले उत्तर दक्षिण वाहत आहे. इथे याचं पाणी आपण तिथं सोडायचं, तिथं पुनर्भरण विहिरी घ्यायच्या. पुनर्भरण विहिरी का घ्यायच्या? कारण की वरची जी आपली साधारणतः 20 ते 25 फुटाची जी माती आहे, ती माती पूर्ण पाणी जाऊ देत नाही आतमध्ये. जर आपण नाल्याचं पाणी गेलं तर पुनर्भरण होत नाही. म्हणून डायरेक्ट वेल रिचार्ज करायचा, म्हणजे डायरेक्ट कृत्रिम थेट भूजल पुनर्भरण करायचं, जेणेकरून ज्या वाळूमध्ये आपल्याला पाणी आवश्यकता आहे त्या पाणी तिथे डायरेक्ट पाणी जाईल आणि आपली भूजल पातळी वाढेल. याच्याकरता आम्ही एक प्रकल्प तयार केलेला आहे. आता साधारणतः आम्ही या 14 प्रकल्पामध्ये आतापर्यंत 60 ते 70 अशा पुनर्भरण विहिरी विविध योजनेतनं घेतलेल्या आहेत. पण आता आपण हे प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर याचं जे पाणी वाहून जाते पावसाळ्यात, याचा उपयोग करून त्याचं पुनर्भरण करता येईल का, ह्या अनुषंगाने एक प्रकल्प तयार केलेला आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे की गोसीखुर्दमधून डाव्या कालव्यातून पाण्यातून पावसाळ्यात डायरेक्ट भूजल पुनर्भरण करणे. याच्यामुळे पुनर्भरण आणि उपसा याच्यातील बॅलन्स साधला जाईल आणि भूजल पातळी खोल जाणार नाही आणि हे पाणी जे वाहून जाते याचा आपल्याला उपयोग होईल. याच्याकरता आपल्याकडे गोसीखुर्दचा डावा कालवा आहे. डाव्या कालव्याचं पाणी नाल्यात सोडायचं आणि एक फिल्टर ट्रेंच घ्यायचा. आपण इथं फिल्टर ट्रेंच का घेत आहे? कारण की इथं जो वरची माती आहे, या मातीमुळे जर आपण नदीत सोडलं ते पाणी गढूळ होते आणि गढूळ पाण्यात आपण कधी पुनर्भरण करत नाही. तर कारण ते केल्यास खालची वाळू तुमची चोक होईल आणि ते पाणी घेणारही नाही, पाणी देणारही नाही. म्हणून आपण इथं 3 फिल्टर विहिरी खोदतो. पहिल्या फिल्टर विहिरीची खोली साधारणतः 5 मीटर घेतो आणि त्या 5 मीटरमध्ये आपण 1.5 मीटर वाळू भरतो. म्हणजे एक पहिले ट्रेंचमधून पाणी येईल. ट्रेंच हा 5 ते 8 मीटर लांबीचा 1 बाय 1 मीटर खोलीचा असतो. त्यात आपण टोळवाटी गोटे भरतो. म्हणजे कालव्याचं पाणी नाल्यात घेतलं, नाल्याचं पाणी पहिल्या फिल्टर ट्रेंचमध्ये घेतलं, ते फिल्टर होऊन पहिल्या फिल्टर विहिरीत जाईल, पहिल्या फिल्टर विहिरीतून दुसऱ्या फिल्टर विहिरीत जाईल आणि मग ते पुनर्भरण विहिरीत जाईल. आता ह्या पूर्ण युनिटला आपल्या साधारणतः खर्च येतो 5 ते 6 लाख रुपये. असे जर आपण पुनर्भरण विहिरी घेतल्या, ही आपली स्केच डायग्राम आहे. हा डावा कालवा आहे, हे नाले दाखवलेले आहे आणि या बाजूला आपण फिल्टर विहिरी घेणार आपण अशा. ह्या जर आपण अशा फिल्टर विहिरी घेतल्या, ह्या विहिरी दाखवलेल्या आहे. एक फिल्टर विहीर नंबर 1, 2 आणि 3. म्हणजे आपलं जे नाल्यातलं जे पाणी आहे हे 2 फिल्टर विहिरीच्या माध्यमातून जर आपण पुनर्भरण केलं तर स्वच्छ, नितळ आणि चांगलं पाणी जाईल आतमध्ये आणि ते आपले भूजल पातळी खालावणार नाही. याचा एक आम्ही भूशास्त्रीय अभ्यास केला. एक जर आपण 2 मीटर व्यासाची जर फिल्टर विहीर घेतली तर त्याच्यामध्ये साधारणतः 2 कोटी लिटर पाणी आपण टाकू शकतो 120 दिवसामध्ये. म्हणजे त्याच्यामध्ये पाणी घेण्याची क्षमता आहे. फक्त आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि ते आपल्याला गोसीखुर्दच्या माध्यमातून उपलब्ध आहे. आणि हे जर आपण याचा पूर्ण अभ्यास केला, बाबा आपल्याला पाणी किती लागेल, आता आपली वाळू किती मोकळी झालेली आहे, तर साधारणतः 5106 कोटी लिटर पाणी लागणार आपल्याला. म्हणजे एवढं पाणी आपण काढलेलं आहे, त्याचं पुनर्भरण झालेलं नाही आहे. एवढं पाणी आपण याच्यात टाकू शकतो आणि आपल्याकडे पाणी पण खूप उपलब्ध आहे. 3000 MCM पाणी आपण पावसाळ्यातनं सोडतो. म्हणजे आपण पावसाळ्यातच पुनर्भरण करायचं आणि पावसाळ्यातच विहिरींना पाणी जाऊ शकतं. अशा प्रकारचा एक आता आम्ही साधारणतः पायलट प्रोजेक्ट म्हणून आपला डावा कालवा आहे. डाव्या कालव्याच्या काही चॅनेजमध्ये सिंचन विभाग आणि आमचं प्रशासन, जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण साधारणतः 10 विहिरी आणि 10 विहिरींचं ज्या ऑलरेडी आहेत त्यांचं आपण दुरुस्तीकरण करणार, असं साधारणतः 63 लाखाचा एक प्रकल्प तयार केलेला आहे. आणि आपण भविष्यात असं पूर्ण जिथं जिथं कालवा आहे, जिथं भूजल पातळी खोल आहे, जिथं पाणी घेण्याची क्षमता आहे, तिथं आपण असं करून पूर्ण आपण प्रकल्पाचं भूपृष्ठीय पाणी आणि आपलं भूजल याचा साधारणतः उपयोग करून पुनर्भरणासाठी आणि किंवा शेतीसाठी असं करण्याचा एक चांगला आपण प्रकल्प हाती घेत आहे. हे असं सगळं केल्यास पुढच्या पिढीला चांगलं पाणी भेटेल. काही प्रश्न असतात विचारू शकता. धन्यवाद.
धन्यवाद पद्मनी साहेब. आपण एकदम अतिशय चांगलं असं मार्गदर्शन जलपुनर्भरणाबद्दल केलेलं आहे. आता आपल्या पाण्याचं नियोजन जे असतं ते पाणी वापर संस्थेच्या मार्फत कशा पद्धतीने करावं याबाबत आपल्याला लाभलेले जलतज्ञ व माजी सिंचन आयोगाचे सदस्य श्री उल्हासरावजी फडके यांना मी इथे मंचावर इथे उपस्थित लोकांना मार्गदर्शनासाठी बोलवतो. फडके साहेब. आजच्या ह्या कार्यशाळेचे सन्माननीय अध्यक्ष, आपल्या VIDCचे कार्यकारी संचालक माननीय सुर्वे साहेब, सन्माननीय मंच आणि उपस्थित अधिकारी वर्ग आणि शेतकरी बंधूंनो, आपल्या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा आणि गॅरंटेड यशस्वी होणारा प्रकल्प आहे. आणि याच्यामध्ये ज्या काही विशेषता आहेत त्या मी इथे किसान चॅनलचे आले आहेत, त्यांनी मला असं म्हटलं हिंदीत बोला, म्हणून मी ते हिंदीत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. अपना ये जो गोसे खुर्द प्रकल्प है पूर्व महाराष्ट्र में है और वो गारंटेड हर साल पूरा भरने वाला है. वैसे नंबर 2 का प्रकल्प है, जायकवाड़ी फर्स्ट है, लेकिन ये हर साल पूरा भरेगा और 6 लाख एकड़ को पानी देगा. इसकी दूसरी विशेषता ऐसी है कि जहाँ पानी रहता है डैम के पीछे और डैम के आगे लोगों को पानी मिलता है, लेकिन इस प्रोजेक्ट का जो डिज़ाइन किया गया कि जहाँ सबमर्जेंस है, जहाँ पानी दिखता है, उसके बाजू में जो किसान है उनको भी पानी मिलेगा. इसके लिए टेकेपार, नेरला, मोखाबर्डी, आंबोरा, ये 4 लिफ्ट इरिगेशन, जिससे भरपूर पानी इर्द गिर्द में जहाँ पानी है उनको मिलने वाला है. दूसरी इसकी विशेषता ऐसी है कि जो हमारा असोला मेंढा तालाब जो 100-125 साल पहले हुआ था, तैयार किया गया अंग्रेजों के ज़माने में, उसमें पानी भरना, उसके लिए भी एक कैनल वहाँ तक दिया है जो RBC बोलते उसको, और RBC से उसको भरेंगे और उसके कमांड में जो गांव है, खेत है, उनको भी पानी मिलेगा. इतना अच्छा और स्पेशलाइज्ड प्रकल्प, और वो भी पूरे पैडी एरिया में है. यहाँ खाली पैडी एरिया, खाली चावल की खेती होती है और ये खेती बहुत यानी लाभकारी नहीं होती, कैश क्रॉप नहीं है. और इसके लिए ये ज़िले में, ये चारों ज़िले में, भंडारा, गोंदिया, चंद्रपुर और गढ़चिरौली, यहाँ के किसानों ने पहले मालगुजारी तालाब तैयार किए और इन तालाबों से लोगों को मिल रहा है सिंचन. लेकिन इनको भी अभी सुरक्षित करने के लिए गवर्नमेंट ने कुछ कदम उठाने चाहिए. और वो खाली प्रोटेक्टिव इरिगेशन था फॉर खरीफ पैडी. खरीफ पैडी का संरक्षक सिंचन करना, इतना ही उसका काम था. लेकिन अब खरीफ का तो सिंचन होगा ही. खरीफ में 15 दिन, 20 दिन, 40 दिन का भी ड्राई स्पेल आया तो भी गो से खुर्द पानी देने वाला है. खरीफ में चावल होगा, रब्बी में भी होना चाहिए. इसके लिए यहाँ पर वाटर यूजर्स एसोसिएशन, ये जो 6 लाख एकड़ है, 2.5 लाख हेक्टर है, यहाँ जितने किसान हैं वो वाटर यूजर्स एसोसिएशन फॉर्म करेंगे. इसके लिए प्रयत्न चल रहा है. एक ख्याल में रखना चाहिए कि अपने यहाँ के खेती की जो मिल्कियत है, मालकी है, वो इंडिविजुअल है और पीढ़ी दर पीढ़ी और छोटा वो खेत छोटा होते जाता है, फ्रेगमेंटेशन होता है, छोटे छोटे टुकड़ों में वो मिल्कियत
परावर्तित होती है। और सिंचाई जो विषय है ये इंडिविजुअल नहीं है, ये सामूहिक है। जैसे शेख साहब ने बताया कि हम क्लोज पाइप से देंगे, लेकिन 42,000 हेक्टर को देंगे। बचे हुए जो है 2.5 लाख हेक्टर से जो अपन माइनस करेंगे, उनको अपने को ग्रेविटेशनल ही सिंचन देना है। और इसलिए ये थोड़ा मुश्किल काम है। फील्ड टू फील्ड जब हम सिंचन देते हैं इस खेत से दूसरे खेत में, तो अपने को सोचना चाहिए कि मैं भारी धान लगाऊंगा, अगला हल्का धान लगेगा, उसकी रिक्वायरमेंट अलग रहेंगी, मेरी रिक्वायरमेंट अलग रहेंगी, टाइमिंग अलग रहेगा, तो सिंचन नहीं हो सकता। सिंचाई सामूहिक और खेती की मालकी इंडिविजुअल, इसको जोड़ने के लिए हमने ब्रिज बनाया वाटर यूजर्स एसोसिएशन। और वाटर यूजर्स एसोसिएशन फॉर्म करके वाटर यूजर्स एसोसिएशन ने डिसीजन लेना है कि हम यही धान करेंगे। अब हमारे इधर जिसको परे बोलते, परे के टाइमिंग में यानी अपने को धान के सीडलिंग्स होना है, उस टाइम हमको सिंचन मिलना चाहिए और वो काम मृग नक्षत्र में होना चाहिए। इसके लिए भी वाटर यूजर्स एसोसिएशन प्रयत्न कर सकती है। 1 माइनर 1 क्रॉप ऐसा यदि जमा कर पाए, और इसके लिए किसानों को इकट्ठा होना चाहिए, होना पड़ेगा। जैसे अभी बाबा पाटिल जी ने अपनी समस्या बताई, ये अधिकारी काम नहीं करते, किसान बोलते अधिकारी काम नहीं करते, अधिकारी बोलते किसान नहीं सुनते। इसके लिए नितिन जी ने ब्रिज बनाया, पुलिया बनाया, और ये एग्रोविजन के मार्फत अधिकारी और किसानों को इकट्ठा किया। सुन लो इनकी बात, अधिकारी की भी सुन लो, इनकी भी सुन लो। ऐसा विषय होने के बाद ही ये पैडी एरिया समृद्ध होगा। ऐसा बोलते हैं, अपने संस्कृत में सुभाषित है, समृद्धि सलिलाधिना, यानी समृद्धि कहाँ है? पानी में है। सलील यानी पानी, ये पानी से समृद्धि मिलाना है। अब ये जो 83 में बना था, एक बलकुंदी साहब करके एग्जीक्यूटिव इंजीनियर थे, उन्होंने बनाया था ये प्रोजेक्ट रिपोर्ट, और उन्होंने भंडारा के लाइब्रेरी में सबको बताया था कि ये 372 करोड़ में होगा। अब उसके ऊपर 18,000 करोड़ लग रहे हैं। इसका उपयोग हमारे किसानों को होना चाहिए। कम से कम खरीफ और रबी की खेती होनी चाहिए। अड़चने बहुत है, जैसा इन्होंने बताया कि वो टेल एंड का कैनल पहुंचता ही नहीं नदी तक, नाले तक पहुंचना चाहिए, नहीं तो वहां वाटर लगिंग होगा। समस्या अधिकारियों को समझनी चाहिए, अधिकारी के सक्षम स्तर पे उसको सुलझाना चाहिए। ये होगा, लेकिन उसके लिए हमने मिलना चाहिए, और ये मिलने के लिए ऐसे अवसर किसानों ने निर्माण करना चाहिए, अधिकारियों ने भी निर्माण करना चाहिए। जो VIDC ने डैम बनाया वो कुछ अधिकारियों के लिए नहीं है, ये किसानों के लिए है। इरिगेशन का अंतिम ध्येय किसानों की समृद्धि है, पानी इकट्ठा करना नहीं है। हम जब सिंचन आयोग में काम करते थे, चितले साहब ने हमको ये डेफिनेशन बताई। यहाँ जो AC साहब बैठे, सोनटक्के साहब, ये भी हमारे साथ काम करते थे, अधिकारी थे, अधिकारी है, कार्यकारी अभियंता थे उस टाइम। और हमने एक अच्छा रिपोर्ट महाराष्ट्र को दिया है, जिससे किसानों को मिले। कमांड एरिया डेवलपमेंट अथॉरिटी, यानी वो जो कमांड एरिया है उसका डेवलपमेंट होना चाहिए। अब इन्होंने कुछ नॉन कमांड की समस्या बताई, वो सुलझाने के लिए भी अपने पास टेक्निकल सॉल्यूशंस है, लेकिन करना पड़ेगा। फंड्स की जो झंझट है, अभी नितिन जी होने के कारण फंड्स की झंझट कम होगी, नष्ट नहीं होती। आखिर बजट कंस्ट्रेंट्स
बजट की डिफ़िकल्टीज रहनी है। इसलिए ये गोसे खुर्द जो बना है और जो 19 तक पूरा होना है, हमारे पैडी कल्टीवेटिंग एरिया में चावल की खेती करने वाले लोगों ने लेना नितांत आवश्यक है। टेके पार उपसा जल सिंचन योजना 98 में पूरी हो गई, अब करीब करीब 20 साल हो रहे। उस टाइम ये शेख साहब वहाँ पे कार्यकारी अभियंता थे, बहुत अच्छी खेती हुई उस टाइम। पानी की डिमांड आनी चाहिए। उपसा जल सिंचन योजना में इलेक्ट्रिसिटी का बहुत यूज़ होता है और जो पानी मिलता है वो महंगा रहता है। वो महंगे पानी की पानी पट्टी हमने देनी चाहिए। अब जो अपने डेमोक्रेसी का दोष है ये कि कोई तो भी आता है, कोई तो भी पॉलिटिकल पार्टी आती है, वो बोलती है हम फुकट में दे देंगे। गलत है। इलेक्ट्रिसिटी पैसे से होती है और सभी जितने अपने लिफ्ट इरिगेशन है चारों अच्छे चलने चाहिए, फुल यूज़ होना चाहिए। इसके लिए अपने वाटर यूज़र्स एसोसिएशन निर्माण करके उसका एक फेडरेशन बनना चाहिए और अपन ने उसको टेकेपार में एक शुगर का अच्छा कारखाना बन सकता है, एक साखर कारखाना एक लिफ्ट पे, या 2-2, 3-3 भी बन सकते हैं। लेकिन उसके लिए अपन ने समन्वय से काम करना चाहिए और ये 6 लाख एकड़ के पूरे किसान अमीर होने चाहिए। जो लोग वन टाइम खाली खरीफ क्रॉप लेते हैं, अब जो रबी क्रॉप लेंगे, और आपको मालूम होगा या मालूम नहीं होगा तो मैं बताता हूँ कि खरीफ में जितना चावल होता है उससे कम से कम 1.5 गुना या 2 गुना चावल रबी में होगा, क्योंकि उस टाइम उनको सनलाइट कम मिलता है। सनलाइट कम रहा तो खेती में यील्ड कम आता है। अब सनलाइट ज़्यादा रहेगा, दुगना चावल मिलेगा। अपने को समर क्रॉप भी लेना है, वैशाखी मूंग भी लेना है। अपन ने यदि पूरी 12 खेती की तो कौन सा भी किसान 5 एकड़ का भी रहा, 2 हेक्टर का, वो भी अमीर होगा, इसकी गारंटी है। इसलिए वाटर यूजर्स एसोसिएशन फॉर्म करना ये सॉल्यूशन है। बिल्कुल समर में ही अपनी डिमांड जानी चाहिए। अपनी वैनगंगा इतनी जल समृद्ध है कि पानी मिलेगा ही मिलेगा और अपने को सिंचाई की व्यवस्था होगी ही होगी। आते 10 साल में हमारे पैडी उगाने वाले सभी किसान भाई बहन अमीर होंगे। अपने पंतप्रधान जी ने खाली दुगना बोला है, हमारा 4 गुना इनकम होगा। इस आशा के साथ मैं मेरा निवेदन समाप्त करता हूं। जय हिंद, जय महाराष्ट्र। श्री नार्वेकर साहेबांना विनंती करतो, त्यांनी आपलं थोडक्यात. आदरणीय व्यासपीठ आणि बंधुभगिनींनो, काही मुद्दे मांडले होते, त्याबद्दल काही माहिती देण्याच्या अनुषंगाने मी उभा आहे. विशेषतः आंबोरा उपसा सिंचन योजनेच्या अनुषंगाने दोघांनी मुद्दे मांडले होते की पाणी काही ठिकाणी पोचत नाही आणि बऱ्याच ठिकाणी जे मायनर्स सब मायनर्स केलेले आहेत आणि त्याला पाणी काढून नाल्याला दिलेलं नाही, ही वस्तुस्थिती काही भागामध्ये आहे. तर त्या अनुषंगानं यावर्षी आम्ही एक प्रोग्राम आखलेला आहे की ह्या सगळ्या गोष्टी दुरुस्त व्हाव्यात आणि या दोन्ही बाबी ज्या आहेत त्या अनुषंगाने एक नियोजन केलेलं आहे आणि जूनपर्यंत ही कामं आपली पूर्ण होणं अपेक्षित आहे. त्यावेळी आम्ही संबंधित आमच्या अधिकाऱ्यांनाही सांगितलं की यासाठी त्या ठिकाणच्या पाणी वापर संस्थेला तुम्ही सोबत घेणं आवश्यक आहे, तरच ते, कारण शेवटी हे सगळं पाणी वापर संस्थांना आपल्याला हँडओव्हर करायचं आहे मुळात. तर हे काम जूनपर्यंत निश्चित होईल असं मी तुम्हाला सांगतो. वाल्मीचं एक प्रशिक्षण घ्यायचं नियोजित आहे. डॉक्टर तितेरमारे साहेबांनी सांगितलं ते पेंडिंग आहे. तर वाल्मीचा एक वर्कशॉप आपण आंबोराच्याच कमांडमध्ये
घेऊया, ज्या अनुषंगानं पाणी वापर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचं सुद्धा प्रशिक्षण होईल आणि तिथं शेतकऱ्यांचंही निश्चित प्रशिक्षण होईल. वेळ आपल्याकडे कमी आहे, मी थोडक्यात सांगतो. गोसी बुद्रुकचा मुद्दा भांडारकर साहेबांनी मांडला होता. पालोरा भागामध्ये पाणी मिळत नाही, त्या सगळ्याच एरियामध्ये जे धरणाला लगत आहेत. गोसी बुद्रुक गोसी उपसा सिंचन योजना जी आहे ती आपण हाती घेतली होती, पण दरम्यानच्या काळामध्ये एक नियोजन करून की ज्या ठिकाणी आपल्याला कमीत कमी वीज लागेल आणि पुढं जाऊन उपसा सिंचन योजना चालवताना अडचणी निर्माण होणार नाहीत अशा पद्धतीचं एक सुधारित नियोजन आपण केलेलं आहे. त्यामुळे निश्चित वेळ झाला आहे हे मान्य करतो, परंतु गोसी उपसा सिंचन योजनेचे जे मुख्य आणि त्याचा जो शाखा कालवा आहे त्या शाखा कालव्याच्या निविदा आपण आता काढतो आहोत. त्यामुळे ही सुद्धा योजना आपण निश्चित 2 वर्षामध्ये पूर्ण करू. आणि तुम्ही जो धरणाला लगत असलेला जो भाग आहे, वारंवार हा येतो की 99 किलोमीटरला पाणी पोचलं आणि धरणाच्या लगत असलेला भाग मात्र वंचित राहिला आहे. तर हे आपण अगदी प्रथम प्राधान्यानं हे काम हाती घेतलेलं आहे. आत्ताच आणि पद्मने साहेबांनी सांगितलेलंच आहे त्याप्रमाणे आपण ते रिचार्जिंगचं जे मॉडेल आहे, सुरुवातीला आपण 10 ह्याच्यात घेतलेले आहेत आणि उर्वरित म्हणजे पूर्ण जो चौरास पट्टा आहे हा पुनर्जीवित आपण करू शकू अशा पद्धतीचं नियोजन आपण केलेलं आहे. धन्यवाद. धन्यवाद नारळकर साहेब. आपल्या आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री सूर्यसाहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं कन्क्लुडिंग भाषण ते करावं. व्यासपीठावरील माझे सहकारी, सभागृहात उपस्थित असलेले सर्व अभियंते आणि शेतकरी बंधू भगिनींनो आणि सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते, मला अतिशय आनंद झाला की आज या कार्यशाळेच्या निमित्तानं शेतकरी बांधव किंवा त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी त्यांच्या काही प्रश्न मांडत आहेत आणि या प्रश्नांच्या माध्यमातून आपण या प्रकल्पाला काही दिशा देणार आहोत. प्रकल्पाचे घटक, प्रकल्पाला उपलब्ध होणारा निधी आणि काम करण्याचं उद्दिष्ट याची भरपूर चर्चा आपण केलेली आहे. आता आपलं माझे जे अभियंते या सभागृहात बसले ते आणि शेतकरी बांधव आणि व्यासपीठ या सगळ्यांची आपली एकत्रित जबाबदारी अशी आहे की या सगळ्या गोष्टीची आपल्याला अंमलबजावणी करायची. अंमलबजावणी करत असताना सगळ्यात पहिली गरज आहे ती आपले जे मुख्य कालवे, शाखा कालवे, वितरिका किंवा आता ह्या ज्या उपसा सिंचन योजना पूर्ण होत आहेत, हे पूर्ण होत असताना लाभ क्षेत्रामध्ये काही जी जमीन आपल्याला लागते, शाखा कालवे करण्यासाठी असेल, मुख्य कालवे करण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी जमीन लागते ती जमीन लाभ क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी सहकार्याने देणं अत्यंत गरजेचं आहे. राज्य शासनाने या जमिनीचे दर देखील मोठ्या प्रमाणात वाढवून दिलेले आहेत. बाजारभावाच्या 5 पट इतके दर आहेत. तर असं लक्षात आलं की आपण 5 पट दराने खरेदी करत असतानासुद्धा आपलं जे काही लाभ क्षेत्रातल्या शेतकऱ्यांचं, कास्तकारांचं जे काही जमिनीचं होल्डिंग आहे ते अतिशय छोटं असल्यामुळे आणि एकाच सातबाऱ्यामध्ये अनेक नावं असल्यामुळे जमीन खरेदीला अडचणी येतात आणि जमीन खरेदीला अडचणी येत असल्यामुळे शासनाची पैसे देण्याची इच्छा जरी असली आणि जमीन खरेदी करण्याची तयारी असली तरी त्याच्यामध्ये पाहिजे तितकी गती होत नाही. तर माझी अभियंत्यांना, लोकप्रतिनिधींना यांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी जर मेळावे घेतले आणि शेतकरी बांधवांना जर हे कन्व्हिन्स केलं की या प्रकल्पाचा लाभ तुम्हाला होणार आहे, निधी उपलब्ध आहे आणि याच्यातले प्रश्न जे आहेत ते महसूल विभागामार्फत सातबारे अपडेट करून, अद्ययावत करून लवकरात लवकर जमिनीची खरेदी कशी होईल या दृष्टीने आपल्याला प्रयत्न केले पाहिजे. आणि हे जर आपण केलं तरच आपण ही कामं सगळी गतीने पूर्ण करू शकू. कारण कॉन्ट्रॅक्टर निश्चित करणे आणि निधी आणणे हे जरी आपल्या हातात असलं तरी प्रत्यक्ष जमीन ताब्यात देणं हे लाभक्षेत्रातल्या कास्तकारांच्या हातात राहील. आणि आज मला हा महत्त्वाचा संदेश द्यायचा आहे की याच्याबद्दल वारंवार कार्यशाळा लाभक्षेत्रात घ्याव्या, मेळावे लावावेत, महसूल अधिकाऱ्यांसमवेत कॅम्प्स घ्यावेत आणि जास्तीत जास्त जमिनीचं संपादन प्राथम्याने करून शेतकऱ्याच्या दारापर्यंत पाणी कसं जाईल याचं केलं पाहिजे. शेतकऱ्याची जमीन कमी लागावी याच्यासाठी आपण काही पर्याय घेतलेले आहेत. म्हणजे बंद पाईपचा पर्याय आपण घेतलेला आहे. ज्या ज्या ठिकाणी बंद पाईप कास्तकारांच्या जमिनीतून जाणार आहे त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना त्यांनी सहकार्य करावं जेणेकरून ही कामं आपली प्राधान्याने होतील.
पाणी वापर संस्थांचा मुद्दा विशेषत्वाने यांनी सांगितलं आपल्या फडके सरांनी. तर आपल्याला जवळजवळ खूप मोठ्या प्रमाणात अगदी 500 हेक्टरची जर एक पाणी वापर संस्था म्हटलं तर आपल्याला अनेक हजारो पाणी वापर संस्था आपल्या लाभक्षेत्रात करायच्या आहेत. याच्यासाठी स्वतंत्र निधी केंद्र शासन देणार आहे. गडकरी साहेबांच्या माध्यमातून आपल्याला जो निधी मिळणार आहे त्याच्यामध्ये लाभक्षेत्र विकासाची पण कामं स्वतंत्रपणे केली जाणार आहेत, ज्याच्यामध्ये पाटसाऱ्या आणि शेतकऱ्याच्या शेतापर्यंत, कास्तकाराच्या शेतापर्यंत पाणी आपल्याला आणायचं आहे. तर या पाणी वापर संस्था तातडीने पूर्ण कराव्यात म्हणून एक संस्थात्मक काम आपण या ठिकाणी हाती घेतलेलं आहे. मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून आपण एक संस्थात्मक काम घेतलेलं आहे. मुंबई विद्यापीठाचे अर्थशास्त्र विभागाचे जे काही 2-3 प्राध्यापक आहेत ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक छोटी संस्था निर्माण करतील. ती छोटी संस्था स्वयंसेवी संस्थांचे जे काही प्रतिनिधी आहेत, फडके सरांसारखे असे अनेक NGOज तयार करतील आणि प्रत्येक NGO हा एक 10 ते 12 पाणी वापर संस्थांचं काम करेल आणि आपल्याला एक वर्षभरामध्ये एक चांगलं पाणी वापर संस्थांचं जाळं, ज्याच्यामध्ये कास्तकारांना संपूर्ण माहिती दिली जाईल, त्यांच्याकडनं सगळे अर्ज भरून घेतले जातील आणि ही जी काही पाणी वापर संस्थेच्या उपस्थितीमध्ये ही जी आपली प्रत्यक्ष कामं होतील शेतावरची, शेतचाऱ्या करणे, कास्तकारापर्यंत या कामाची गुणवत्तासुद्धा कास्तकारांनीच बघायची आहे. ज्या ठिकाणी काही त्रुटी राहतील त्या वेळोवेळी निदर्शन आणून द्यायचं, जेणेकरून एकदा काम झाल्यानंतर आता जे आंबोऱ्याचे प्रश्न निर्माण झालेले आहेत, एकदा काम झाल्यानंतर आपल्याला ते पुन्हा पुन्हा काम करावं लागतं, ते काम करावं लागणार नाही. याशिवाय ज्या ठिकाणी आपण ह्या 4 मोठ्या उपसा सिंचन योजना घेतलेल्या आहेत, या उपसा सिंचन योजनाचं जे काही विद्युत बिल आहे, लाईट बिल आहे, ते आता आपल्याकडे हळूहळू त्याचं जे काही कल्चर आहे ते हळूहळू डेव्हलप होतं आहे. टेकेपारमध्ये बऱ्यापैकी लोक वीज बिल भरतात. अंबोरामध्ये अजूनही वीज बिल 20 ते 25% लोकच भरतात आणि हा वेळ निघून जाऊ नये म्हणून ऐनवेळी महामंडळसुद्धा तात्पुरत्या स्वरूपात हे बिल देतं आणि कास्तकारांचं पिकाचं नुकसान होऊ नये. परंतु माझी विनंती राहील लाभक्षेत्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना आणि अभियंत्यांना पण की आपण याच्याबद्दल जास्तीत जास्त लोकशिक्षण करावं आणि शासनाने जे धोरण अवलंबलेलं आहे की कास्तकारांनी वीज बिल भरलं पाहिजे तरच आपल्याला हे पाणी देता येईल. याच्यामध्ये जी मुख्य अडचण आहे ऊर्जा विभागाची की आपल्याला खंडित वीज पुरवठा होतो, म्हणजे 24 तास जर वीज पुरवठा झाला तर पाण्याचा प्रवाह सतत कालव्यामध्ये राहून शेवटपर्यंत पाणी राहू शकेल. मात्र कधी 16 तास वीज मिळते, कधी 8 तास वीज मिळते आणि पुन्हा योजना बंद पडते, पुन्हा पाणी मागे येतं, पुन्हा योजना सुरू होते. याच्यामुळे पाहिजे त्या कार्यक्षमतेने पाणी या प्रवाहात जात नाही. त्यासाठी सुद्धा आपण ऊर्जा विभागाच्या मार्फत प्रयत्न करणार आहोत आणि 24 तास वीज आपल्याला या सगळ्या उपसा सिंचन योजनांना कशी मिळेल या दृष्टीने प्रयत्न करणार. दुसरा प्रयत्न आपला याच्यामध्ये असा राहणार आहे की हा जो काही विजेचा भार शेतकऱ्यांवरती पडतो ती सबसिडीची वीज आहे, ₹1.20 प्रति युनिटची आहे. बाकीचं बाहेरचं जरी रेट ₹3.50 असलं तरी कास्तकारांना जो काही राज्य शासनाने शेतीसाठी जो दर दिलेला आहे सामान्य शेतकऱ्यांसाठी, त्याच दराने आपल्याला विजेचा आकार होतो. जर हा आपल्याला अजून कमी करायचा असेल विजेचा दर तर गोसीखुर्द, निम्न वर्धा, बेंबळा असे जे काही मोठे मोठे प्रकल्प आहेत या सगळ्या प्रकल्पांवरती आपण सौर ऊर्जा प्रकल्प राबवणार आहोत. आपल्याकडे धरणाची जागा आहे, गोसीखुर्दसारखा मोठा जलाशय आहे, इथे जर आपण काही सौर ऊर्जा प्रकल्प राबवले तर सौर ऊर्जा आपण ऊर्जा विभागाला ती वीज विकू शकतो आणि आपण जी वीज वापरली त्याच्या मार्फत आपण त्याचा जो काही डिस्काउंट आहे किंवा त्याच्यामध्ये जी काही सबसिडी आहे ती आपल्याला अजून वाढवून मिळू शकते. असा पण एक प्रयत्न आपण विजेचं बिल कास्तकाराला कमी पडावं यासाठी करणार आहोत. तर माझी पुन्हा विनंती राहील की पाणी वापर संस्था मोठ्या प्रमाणात कराव्यात. सगळ्या अभियंत्यांनी, शाखा अभियंत्यापासून तर सगळ्या अभियंत्यांनी याच्यामध्ये मोठं योगदान द्यावं आणि मोठ्या प्रमाणात काम करावं. आता या ठिकाणी जे प्रश्न मांडले गेले त्याच्यामध्ये एक चांगला मुद्दा इथे मांडला गेला. भांडारकरांनी तर सांगितलंच की आपला हा जो अंबारा उपसा सिंचन योजना आहे त्याच्यामधली जी कामं आहेत यांनी आपले नार्वेकर साहेबांनी सांगितलं आहे. तर मी या ठिकाणी आश्वस्त करतो की नार्वेकर साहेबांना या कामासाठी जो काही निधी लागेल तो महामंडळामार्फत निश्चित उपलब्ध करून देण्यात येईल. आणि चौरस पट्ट्यामध्ये ज्या विहिरी आपण घेणार आहोत, 10 विहिरी जरी आपण प्रायोगिक पद्धतीने घेतल्या तरी भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी जे आहेत सुहास दिवसे साहेब यांच्याशी माझी चर्चा झाली. त्यांच्याकडे पण याच्यासाठी काही निधी उपलब्ध आहे. भूजल सर्वेक्षण विभाग, जिल्हाधिकारी भंडारा आणि गोसीखुर्द प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमानं आपण सुरुवातीला 10 विहिरी यावर्षी करू, परंतु पुढच्या 2 वर्षामध्ये या विहिरींची संख्या वाढवली जाईल
आणि शक्य असेल त्या ठिकाणी ज्या काही विहिरी रिचार्ज होतील त्या सगळ्या विहिरींना सौर ऊर्जेमार्फत स्थानिकरित्या वैयक्तिक शेतकरी असेल किंवा 200-300 हेक्टरची जर एखादी पाणी वापर संस्था असेल त्या ठिकाणीसुद्धा सौर ऊर्जेमार्फत वीज करून उपसा करून त्याचं पाणी देण्याचा प्रयत्न करू. आणि मला दुसरा असा एक विश्वास आहे, जिओलॉजिस्ट जे आहेत त्यांची भूमिका जी आहे की आपण रिचार्जिंग करणार आहोत, तर हे जे कालवे वितरिका मायनर्स हे जे काही आपल्या तयार होतील याचासुद्धा उपयोग आपल्याला रिचार्जिंगसाठी त्या विहिरीत तर होणारच आहे, म्हणजे आपण रिचार्ज वेल्स करू. परंतु एकंदरीतच जर आपण काही ठिकाणी कनेक्शन्स केलं या आपल्या ॲक्विफरशी जर आपण हे कनेक्ट करू शकलो वाळूशी, तर एक ज्यावेळी ह्या पाण्याची व्यवस्था दीर्घकाळ चालू होईल त्यावेळी आपोआपच ह्या ग्राउंडचं सुद्धा रिचार्जिंग होण्याची शक्यता आहे, त्याचासुद्धा प्रयत्न करण्यात येईल. तर चौरस पट्ट्याचे सुद्धा प्रश्न सोडवले जातील, वितरण व्यवस्थांचे प्रश्न सोडवले जातील. आपण फक्त आम्हाला पाणी वापराच्या माध्यमातून सहकार्य करावं आणि खरीप, रब्बीतली काही पिकं आणि उन्हाळी धान या सगळ्या माध्यमातून, खरीप तर आपण दरवर्षी घेतो, हा गोसीखुर्द प्रकल्प असला किंवा नसला काय आपण खरीप घेतच होतो, परंतु ज्यावेळी आपण सर्वार्थाने रब्बी आणि उन्हाळी धान घेऊ आणि प्रकल्पाच्यामुळे शेतकऱ्याच्या कास्तकाराच्या उत्पन्नात, वार्षिक उत्पन्नात जर भर टाकली तर या प्रकल्पाचा उपयोग. नाही तर हजारो कोटी रुपये आपण जर दिले, आज 20,000 कोटीपर्यंत जर आपण खर्च केला, एक 10% जरी आपण याचं व्याज लावलं तर दरवर्षी आपण 2,000 कोटी रुपये इतका त्याचा व्याजाच्या स्वरूपात आपण त्याच्यावरती खर्च करत आहोत. तर या 2,000 कोटीचं व्याज जे शासन देतं आहे त्याच्या डबल 4,000 कोटीपर्यंत जर उत्पन्न वाढलं तर या प्रकल्पाचा फायदा आहे. तर हे उत्पन्न कसं वाढेल याच्यासाठी कृषी विभाग, जलसंपदा विभाग, सामान्य शेतकरी, पाणी वापर संस्था यांच्या एकत्र माध्यमातून या प्रकल्पाला आपण दिशा देण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाग नदीचं पाणी ना? नाही, गोसे बुद्रुकचं यांनी सांगितलं. आता गोसे बुद्रुकची जी पाणी उपसा सिंचन योजना होती ती खूप उंच टप्प्यावरती पाणी नेऊन आपण वरून खाली आणणार होतो, त्याच्यामध्ये मोठा विजेचा खर्च येणार होता. त्याच्यामुळे आपण गोसी बुद्रुकच्या ऐवजी एक सोपा उपाय काढलेला आहे. डाव्या कालव्यातून आपण गोसेचा एक कालवा काढतो आहे, त्या कालव्याचं टेक्निकल सँक्शन झालेलं आहे आणि त्या कालव्यावरनं छोट्या छोट्या उपसा करून कास्तकारांना पाणी दिलं जाईल. तर आपण डिसेंबर 18पर्यंत गोसीचं पाणी सगळ्या कास्तकारांना मिळेल अशा प्रकारचं नियोजन आपण केलेलं आहे. दुसरा जो तुमचा मुद्दा आहे नाग नदीचं पाणी जे आहे, याच्यामध्ये प्रामुख्याने नागपूर महानगरपालिका जी आहे, नागपूर महानगरपालिकेने ही उपाययोजना करायची की जे काही शहरातलं पाणी आहे ते प्रक्रिया करून नाग नदीमध्ये सोडलं पाहिजे आणि नाग नदीतनं पाणी ज्यावेळी गोसीच्या तलावात येईल ते स्वच्छ पाणी, पिण्याच्या स्टँडर्ड इतकं पाणी असलं पाहिजे, अशा प्रकारची व्यवस्था केली जाईल. याच्याबद्दल काही व्यक्ती, लाभधारक क्षेत्रातले काही लोक हायकोर्टातसुद्धा गेले होते. हायकोर्टाचं या कामावरती नियंत्रण आहे. आम्हीसुद्धा सातत्याने महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाच्या मार्फत महानगरपालिकेवरती दबाव आणत आहोत. आत्ता त्यांची 200 ते 300 MLDची क्षमता आहे, ती 600 MLDपर्यंत न्यायचे. ते उर्वरित जे 300 ते 400 MLDचं काम आहे ते वेगवेगळ्या माध्यमातून घेतलं जात आहे आणि गडकरी साहेबांच्या माध्यमातून आपण अजून दबाव आणून महापालिकेच्या मार्फत हे काम 2 वर्षात पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. आपण अधिकाऱ्यांना दिलेल्या ज्या सूचना आहेत त्यांचं आम्ही तंतोतंत पालन करू. आणि आता या कार्यक्रमाचा शेवट म्हणून आभार प्रदर्शनासाठी शेतकरी मित्र श्री आनंदरावजी राऊत यांना मी आमंत्रित करतो. या ठिकाणी मी मान्यवरांचं सगळ्यांचा आभार मानतो आणि गडकरी साहेबांनी हे जे दालन उपस्थित करून दिलं याचा फायदा जलसंपदा विभागाचे सर्व अधिकारी एकत्र येऊन आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी निराकरण केलं. याबद्दल मी माननीय सुर्वे साहेबांचं आणि त्यांच्या सगळ्या टीमचा आभार मानतो. आणि मीही पण आशा करतो की उर्वरित जे काही प्रोजेक्ट जे असतील ते निश्चितपणानं, शेवटी हा संयोग एकमेकांचा आहे. अधिकारी आणि आपण लोकप्रतिनिधी आणि शेतकरी यांनी मिळून निश्चितपणानं आपल्याला सामोर आता ही दिशा द्यायची आहे. आणि म्हणून हे एक प्रकारची जनता दरबार नसून हा एक प्रकारचा एकमेकांचे प्रश्न समजून ते मार्गी लावण्याचं हे व्यासपीठ आहे. आणि पुन्हा एकदा आमच्या ज्या मगाशी मी बोलल्याप्रमाणे मोकेबर्डी हा जो विषय आहे हा पण अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. मी त्याची पण आशा करतो की फार झपाट्याने तो पण विषय आपला मार्गी लागेल. आणि म्हणून आशावादी मी पण आहो, या ठिकाणी सगळे मंडळी आपण आशावादी आहो. आणि म्हणून आशावादी लोकांबद्दल 2 लाईन म्हणतो आणि सगळ्यांचे आभार मानून हा कार्यक्रम संपवतो. आशावादी लोकांकरता असं म्हटलं जाते की मेरे चेहरे पे कफन मत डालो, मेरे चेहरे पे कफन मत डालो, मुझे आदत है मुस्कुराने की.
आज की रात मुझे मत दफनाना मेरे यारो, क्योंकि कल उम्मीद है अपनी नींद खुल जाने की. आणि म्हणून निश्चितपणानं सुर्वे साहेब आपल्या नेतृत्वात, कारण हे मंत्रिमंडळच भेटलं मला, म्हणजे जसं मुख्यमंत्र्यांच्या समोर मंत्री असतात तसं आपल्या नेतृत्वातलं हे मंत्रिमंडळ आहे. आणि निश्चितपणानं गोसेखुर्दच्या माध्यमातून किमान उमरेड विधानसभेतलं आपलं क्षेत्र असल्यामुळे हा निश्चित विकास हा आपण करणारा. आमच्या शुभेच्छा आपणासोबत आहेत. आपल्या टीमसोबत माननीय सुर्वे साहेबांसोबत माननीय कांबळे साहेब या ठिकाणी आहेत, माननीय शेख साहेब आहेत, माननीय नार्वेकरजी आहेत, माननीय फडकेजी आहेत, माननीय पद्मनी साहेब, या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि ही कार्यशाळा या ठिकाणी संपली असं मी या ठिकाणी जाहीर करतो.